हुपरी येथील कल्लापना आवाडे जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखान्याची सन 2024 ते सन 2029 या कालावधीसाठी जाहीर झालेली संचालक मंडळाची 8वी पंचवार्षिक निवडणूक शनिवारी अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी निवडणूक रिंगणात 19 जागांसाठी 19 अर्जच शिल्लक राहिल्याने ही निवडणूक बिनविरोध झाल्याचं चित्र स्पष्ट झालंय। याबाबतची अधिकृत घोषणा दिनांक 30 रोजी कारखाना कार्यस्थळावर होणाऱ्या सर्वसाधारण सभेत निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी अमोल येडगे करणार आहेत। कारखान्याच्या स्थापनेपासूनची ही 8वी पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध होण्याची परंपरा यावेळी कायम राहिली आहे। यावेळी तब्बल 10 जणांना वगळून नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे। संस्थापक माजी खासदार कल्लापना आवाडे व आमदार प्रकाश आवाडे यांच्या विशेष प्रयत्नातून 1990 मध्ये कारखान्याची स्थापना झाली। सुरुवातीच्या काळात 2500 मेट्रिक टन गाळपाची क्षमता असणाऱ्या या कारखान्यानं आता हंगामात 20 लाख मेट्रिक टन गाळपाचं उद्दिष्ट पूर्ण केलंय। या निवडणुकीत बिनविरोध निवडून आलेले संचालक असे उत्पादक सभासद गट, विद्यमान अध्यक्ष कल्लापना बाबूराव आवाडे, आमदार प्रकाश कल्लापना आवाडे इचलकरंजी, उपाध्यक्ष बाबासो पारिसा चौगुले कुंभोज, आदगोंडा बाबूराव पाटील हेरले, शीतल अशोक अमन्नावर बोरगाव, सूरज मधुकर बेडगे हुपरी, गौतम बाबूराव इंगळे कोथळी, अभयकुमार भालचंद्र काश्मीरे रुई, संजय कुमार भूपाल कोथळी अकिवाट, पार्श्वनाथ उर्फ सुनील अशोक नारे बेडकेहाळ, दरगोंडा बसगोंडा कुगे पाटील चंदूर, प्रकाश बाळसो पाटील पट्टण कोडोली, सुनील सातकोंडा पाटील सिद्नाळ, दादासो नरसू सांगावे अब्दुल्लाट, महिला प्रतिनिधी आहेत कमल शेखर पाटील सुळकुंड, वंदना विजय कुंभोजे गौरवाड, अनुसूचित जाती जमातीमध्ये प्रशांत महादेव कांबळे, बिगर उत्पादक व संस्था प्रतिनिधी अण्णासाहेब गोपाळ गोटकेंडे येळगुड, सुभाष बापूसो जाधव इचलकरंजी। मराठी एस न्यूजसाठी हुपरीहून विनोद शिंगे।